त्या रात्री असं स्वप्न पडतं, काळ्या वर्णाची स्त्री, काळच वस्त्र नेसलेली, केस मोकळे सोडले, सर्वांगाला तेल लावती आणि आपल्याकडे पाहून विचित्र पद्धतीने हसते. असं स्वप्न पडलं रात्रीचं की समजायचं घरातल्या पुरुषापैकी कोणी दूर जातं, कोणी कायमचं जातं. सांगा काय चुकलं? दूर गेलं म्हणजे राम लक्ष्मण, कायमचं गेला म्हणजे राजा दशरथ. हे स्वप्न सांगतो मामाला भरत. जेव्हा बाप मेला त्याच वेळीची घटना मामाच्या घरची. पुन्हा नाही झोपला, रात्रभर रडत होता. असं काही वाईट घडू नये म्हणून शिवाचं पूजन, अतिथीला दान धर्म, सेवक सज्ज केले. जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुसुंद ले यावं. घोड्यावरती स्वार झालेले सेवक, पण त्यांना कौसल्या माईला कळालं. हे त्यांना बोलू, इकडे या रे. काय माझ्या भरताला आणायला चालला तुम्ही? हा आई साहेब, वसिष्ठजी सांगतायत. ठीक आहे, माझी शपथ आहे अयोध्येत येईपर्यंत राम वनवासात गेल्याचं माझ्या भरताला कळता कामा नये, नाहीतर माझा भरत इथपर्यंत जिवंत येणार नाही. आता सेवक आले, भरताला नमस्कार केला. जितना जल्दी हो सके उतना जल्दी अयोध्या में बुलाया है. अयोध्या में सब कुछ ठीक है? हा, सब कुछ ठीक है. असं म्हणता म्हणता सेवकाचं रडणं सुरू झालं. अहो, ज्याचा मालक मेला त्याला अश्रू आवरणं शक्य आहे का? सब कुछ ठीक है म्हणता रडता का? बरेच दिवस झाले तुमची भेट झाली म्हणून आनंदाने रडतो. खोटं बोलताय तुम्ही. हेही शास्त्र गुरुजीकडे शिकलो आम्ही. माणसं 2 वेळा रडतात, आनंदानं आणि दुःखानं. फरक काय? आनंदाचे अश्रू थंड असतात, दुःखाचे गरम असतात. एक फरक. मग काय म्हणते का अश्रूला हात लावून बघायचा नाही. दुसरा एक फरक आहे, आनंदाचे अश्रू बाहेरून येतात, दुःखाचे आतल्या बाजूने. जेव्हा अति आनंदानं माणूस रडतो ते अश्रू असे उतरतात, आणि दुःखानं रडतो ते आतून वाहतात. अरे तुमचे अश्रू लेका आतल्या बाजूचे, मला सांगता का आनंदाने काय झालं? जितना जल्दी हो सके उतना जल्दी आपको बुलाया, बस चलो. आता घोड्यावरती स्वार, भरत शत्रुघ्न सेवकांचे घोडे पुढं. असं करता 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 अयोध्येचं महाद्वार येईपर्यंत यांना काही कळू दिलं नाही. पण महाद्वारात भरत शत्रुघ्न आल्यावर एक पहिली शंका भरतालाच आली. शत्रुघ्न काय दादा, अरे हेच महाद्वार आहे रे, मामाच्या घरून आपण यायचो, आपले वडील स्वागताला उभे असायचे राजे दशरथ, मग आपण दोघेही भाऊ बाबाच्या पाया पडायचो. हो, बाबा दारावरच आपल्याला कडकडून बिलगायचे, नंतर राम लक्ष्मण आपल्या गळ्याला बिलगायचे. आज तिघही या महाद्वारात नाही, रुसलेत का रे आपल्यावर? दादा जास्त दिवस मामाच्या घरी थांबल्यामुळे रुसले असतील, पण सर्वात जास्त प्रेम तिघाचंही कैकईवर आहे. आपण असं करू दादा, कुठं न जाता कैकईच्या महाली जाऊ, म्हणजे तिघही तिथे भेटतील. म्हणून निर्णय बदलला, महाद्वारातून सरळ कैकईचा महाल गाठला. कैकई आरती घेऊनच बाहेर आली. सजी आरती मुदित उठी धाई. भरताला शत्रुघ्नाला कुंकुम तिलक आरती ओवाळली, बसायला दिलं आणि पहिलं विचारलं, भरता काय आई, माझ्या माहेरचे सगळे सुखी आहेत? जरा विचार करा. अजून पतीची डेड बॉडी, बरं का सरपंच, पतीची डेड बॉडी वाड्यातच, 2 पोरं सून वनवासात, आणि विचारते काय? माहेरचं. नाही रपुच्छत कुशल हमारे. माहेरचे सगळे सुखी आहेत? हो आई सुखी आहे. पण भरताला एकदम आठवण, ताडकन भरत उठले आणि भरतानं उभं राहून पहिला प्रश्न कैकईला, कहा सब माता, सिया राम लखन प्रिय भरता, सिया राम लखन प्रिय भरता, कहा कहूँ मेरे भैया राम लखन भाभी जानकी का है, मेरी माँ कौशल्या देवी सुमित्रा देवी का. बेटा भरत धीरज धरो,
बात तो पूरी बिगड़ गई थी रे, लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली। ऐसी कौन सी बात बिगड़ी थी अयोध्या में जो मंथरा साथ में तो तिने सुधार डाली? एकच वाईट झालं बेटा, तुझा राज्याभिषेक बघायला तुझा बाप नाही. बाप नाही राज्याभिषेक काय म्हणतेस काय? आता सर्व सांगावं लागलं. लाल डोळे झाले न भरताचे. अरे ते पूर्वीचे वर रागावतो कशाला माझ्यावर? पूर्वीचे वर ऐकून घे ना. पूर्वीचे वर दोन माझे होते. एका वराने राज्य मागितले तुला आणि एका वरानं 14 वर्षाचा वनवास रामाला. तो गेला वनवासात, सोबत लक्ष्मण गेला, सीताही गेली. त्याच्या वियोगाने तुझा बाप मेला. सगळे मी चांगलं केलं बेटा, फक्त देवानं थोडंसं वाईट केलं. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. चांगलं झालं का पठ्ठ्यानं, वाईट झालं की देव कोपला. मी सगळे चांगलं केलं पण देवानं वाईट केलं. तुझा बाप मेला, दशरथ मेला, हे देवानं केलं, चांगलं येईल. आणि माझी तरी काय ताकद होती का रे भरता? भई सहाय मंथरा बिचारी. ही बिचारी आहे ना मंथरा, तिनं खूप मदत केली राजा, म्हणून त्याला वनवासनं तुला राज्य मिळलं. आता भरताचा क्रोध अनावर तलवारच उपसली. हे चित्र डोळ्यापुढे आणा. हात वर गेला तलवारीचा भरता. बोल तू मग जन्मातली कोण आहे? पण हात खाली येईना. याची 2 कारणं सांगितली. हात वर तलवार घेऊन 2 कारणं कोणती? माझ्या रघुकुळाची परंपरा आहे पापिनी. मातेचं पूजन, मातेची हत्या नाही. या परंपरेमुळे तुझं मुंडकं तोडत नाही, एक. आणि दुसरं कारण, माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही. ही मराठी लक्षात घ्या. आता नीट ऐका. माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणजे माझा भाऊ राम 14 वर्षे वनवासात. तुझं जर मुंडकं तोडलं तर ऋषी मुनी जंगलात 14 वर्षे चर्चा करून माझ्या भावाकडे बोट दाखवतील. हे चालतं का नाही पुढे पुढं? याचं नाव राम आहे. आणि याच्या भरत नावाच्या भावानं आपल्या मातेचा वध केला होता. हे ऋषीच्या तोंडून माझा दादा वनवासात ऐकल तेव्हा लाजेनं त्याची मान खाली जाईल. त्याची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही पापीने. बोल तू मागच्या जन्मातले कोण आहे? जबते कुमत कुमत जे ठयहू खंड खंड भई हृदय न गयहू बर मागत मन भई नाही पीरा गरे न जेऊ पडेऊ न किडा. तोंडात किडे नाही पडले, जीभ नाही तुटली, मनाला पीड नाही झाली. पापीने आजपासून तू माझी माता नाही, तुझा पुत्र नाही. संबंध तोडला भरताना कैकई सोबत. त्याच वेळेला नटून थटून काही बक्षीस मिळेल या अपेक्षेनं बिचारी बिचारी बसन विभूषण विपित बनाई. उमगिला तटकी कुबर मारा, परमो भर मही कहत पुकारा, परमो भर मही कहत पुकारा. अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विपित बनाई. उमगिला तटक कुबर मारा, परमो भर मही करत पुकारा, परमो भर मही करत पुकारा. अवसर कुबरीत बसन विभूषण विपित बनाई. उमगिला तटकी कुबर मारा, परमो भर मही करत पुकारा. उबर तुझे भूत कपार, चलित दसन मुख रुद्र प्रचार, चलित दसन मुख रुद्र प्रचार. अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विपित बनाई. उमगिला तटक कुबर मारा, परमो भर मही करत पुकारा. ऊपर टूटे खून कपार, तरित दसन मुख रुधिर प्रचार, दलित दसन मुख रुधिर प्रचार, दलित दसन मुख रुधिर प्रचार. तोही अवसर कुबरहित आई, बसन विभूषण विभूत बनाई. नटून थटून काही बक्षीस मिळेल या अपेक्षेनं मंथरा आली. धावला शत्रुघ्न, बुटा भरली, लात घातली मंथरेच्या कमरड्यात. एका लातत 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली. मस्तक फुटलं, दात पडले, कमरड तुटलं. ती म्हणाली, का मारता मला, का मारता रे? माझ्यामुळे तर राज्य मिळतं रे तुम्हाला. हे आगीत रॉकेल झालं. मग लगे घसीट धरी धरी झोटी. एका हातानं केस धरले, एका हातानं मारू लागला शत्रुघ्न. भरतजी धावले. भरत दया आणि दिन छुड़ाई, छोड़ दो उसको, बिचारी को. बिचारी नहीं भैया, अयोध्या का नायनाट इस कुबड़ी ने किया, कुबड़ी ने.
शेवटी भरतानं बाजूला घेतलं. चल कौशल्या माँ के पास गंगा में पाप धो डालेंगे. म्हणून भरत आणि शत्रुघ्न दशरथीच्या कलेवरापर्यंत आले. जिवंत बापाला कवटावून मुलं रडतात तसे रडू लागले. माय कौशल्य जवळ येतात. खूप रडारड. तेवढ्यात वशिष्ठ गुरुजी आले. वशिष्ठ म्हणाले, भरता 6 गोष्टी आपल्या हातात नाही. हानी, लाभ, यश, अपयश, जीवन आणि मरण. ये 6 बातें विधी के हाथ है. प्रेत यात्रा निघाली. स्वर्गाला जाण्याची शिडी असावी अशी चंदनाची चिता शरयूच्या काठाला त्यावर दशरथजीचं कलेवर ठेवलं. भरत शत्रुघ्नाकडून अग्निप्रदान. पित्याच्या मृत्यूनंतर पुत्राला ज्या ज्या विधी करायच्या असतात त्या अनेक प्रकारे विधी भरत शत्रुघ्नाकडून वशिष्ठ गुरुजींनी करवून घेतल्या. पण बिना राजाचं सिंहासन जास्त दिवस ठेवता येत नाही. म्हणून तातडीची मीटिंग बोलवली. त्या मीटिंगला 21 लोक आहे. VIP. रिकाम्या सिंहासनाच्या पुढच्या जागेत मीटिंग आहे. ज्या सिंहासनावर राजे दशरथ बसत असे त्या मोकळ्या जागेमध्ये मीटिंग. पहिल्यांदा सिंहासनाकडे पाहून राजा दशरथाच्या आठवणीनं सगळ्यांचं रडणं सुरू झालं. वशिष्ठजींनी सर्वांचं सांत्वन केलं. सरपंच, प्रास्ताविक, अनुमोदन हे सगळे हे त्रेतायुगापासून आहे हा. पण 1 मिनिट घेतो, जास्त नाही. प्रास्ताविक साठी वशिष्ठ उठले. सभी को पता है महाराज दशरथ को बचन प्राण से प्यारे थे. दशरथ जी स्वर्ग में, राम वनवास में. सिंहासन का सवाल है. एक वचन संभालने के लिए राम वनवास गया. दूसरा शासन का वचन तो भरत संभालेगा. सभी को भरत राजा मंजूर है. सर्वांनी हात वर केले. हमें भरत राजा मंजूर है. हे झालं प्रास्ताविक. झालं ना 1 मिनिटात. विश्वास ठेवा माझ्यावर. झालं प्रास्ताविक. प्रास्ताविक करून वशिष्ठ खाली बसले. प्रास्ताविक नंतर अनुमोदन असते हा. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता अनुमोदन देण्यासाठी जी व्यक्ती उठली ना त्या व्यक्तीला पाहूनच सगळे रडू लागले. अजून अनुमोदन द्यायचंय म्हणून ती उभी झाली. कोण? जिचं पोर वनवासात गेलं त्या रामाची माय. सौतीचं पोर सिंहासनावर बसून राजा व्हावं याकरता अनुमोदन द्यायला उठली. काय अंतकरण असेल त्या माऊलीचं. उगच अवतार घेतला का तिच्या पोटी देवानं. कौशल्या उभी झाली. देखो बेटा भरत, वशिष्ठ कहते तो साधु मत, वचन संभालना वेद मत, पब्लिक बोल रही तो लोक मत. साधु मत, वेद मत, लोक मत, इसका मतलब सार्वमत. तो आप शासन का स्वीकार करो बेटा. असं अनुमोदन देऊन माय कौशल्या बसली. आता शासन का स्वीकार करो ज्याला म्हटलं तो भरत रडत उठला. खरं इमानदारीनं सांगा, शासन का स्वीकार करो म्हटल्यावर गोवर्धनजी रडल का आता? अरे खुर्च्या घेऊ घेऊ उठतात भाऊ, तर रडतात कशाला? भरत रडतो. सगळे चकित झाले. वशिष्ठ म्हणाले, क्यों रो रहे भरत, क्या हुआ? क्या होने का बाकी है? पहिल्यांदा विजेसारखा कडाला गुरुजीवर. सोच समजकर निर्णय लो गुरुदेव. थोडा विचार करा. ज्या भरताच्या नावानं जाहीर झालं राज्य, नुसतं भरताचं नाव राजा म्हणून जाहीर झालं गुरुजी, केवढा अनर्थ घडला. 2 भाऊ वहिनी वनवासात गेली. बाप मेला,
3 माता विधवा झाल्या आणि प्रजा धाय मोकलून रडती. कशाचा परिणाम? या पाप्याचं नुसतं नाव जाहीर झालं राजा म्हणून, तर एवढा अनर्थ घडला. असा पापी या पवित्र गादीवर बसवाल तर पापाच्या वजानं गादी जाईल ना पाताळात. आता सगळ्या मीटिंग मध्ये शांतता, कोणीच बोलेना. दुसरा प्रश्न विचारला भरताने, गुरुदेव कैकई ने बर मांगे तो क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला. बरोबर आहे? तुम्ही काय केलं? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भाऊ वनवासात हाकलला आणि 1 नंबरची मागणी मागवून आग्रह करता शासन का स्वीकार करो, क्रम आपने नाही संभाला. आता सगळ्या साधून खाली माना घातल्या. जर अशी मागणी होती गुरुजी, पहिल्या वराने राज्य, दुसऱ्या वराने वनवास, मला बोलून घ्यायला पाहिजे होतं. पहिला माझा राज्याभिषेक करायला पाहिजे होता आणि मग भाऊ वनवासात हाकलला पाहिजे होता. तुम्ही 2 नंबरची मागणी वनवासात पहिल्यांदा हाकलता भावाला आणि 1 नंबरची मागणी मागवून आग्रह करता शासन का स्वीकार करो. बस शांतता सगळीकडे. और तीसरा मेरा सवाल है गुरुजी, राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक तो भगवान होते बेटा, बाकी के संचालक. सच है? सच है. देखो गुरुदेव, सत्ता मालिक के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी, सत्ता सत्ते के पास. बस निर्णय झाला. स्वप्नात द्वेष नसणाऱ्या 8 व्यक्तीच्या स्वाधीन अयोध्येचं सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन जंगलात येत आहेत ते शृंगवेरपूरच्या गुहकाला कळालं. समाचार जब सुने निषादा, विचार करे विषादा. समाचार सब सुने निषादा, हृदय विचार करे विषादा. गगन भरत बन जाई, कछुपत भाव मन माही, हरे कछुपत भाव मन माही, हरे कछुपत भाव मन माही. गोहकाने विचार केला, याला जर रामाच्या भेटीला जायचंय, दर्शनाला जायचंय, तर मिलिटरीची गरज काय आहे? कैकईचा बच्चा निष्कंटक राज्य करण्याच्या उद्देशानं येतोय. त्यानं आपल्या सगळ्या भिल्लांना नावा बुडवून टाका पाण्यात, बालेभरचे तीरकमटे सज्ज करा. शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत भरताचा समाज पलीकडे जाता कामा नये. अरे काय योग आहे? राम कार्यासाठी मरण, भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण. इतना कहत छिंक भई बाए, इतना कहत छिंक भई बाए, इतना कहत छिंक भई बाए, इतना कहत छिंक भई बाए. उस बुनियाद खेत सुहाए, उस बुनियाद खेत सुहाए, उस बुनियाद खेत सुहाए, उस बुनियाद खेत सुहाए. कहत छिंक भई बाए, इतना कहत छिंक भई बाए, इतना कहत छिंक भई बाए, इतना कहत छिंक भई बाए. इतना कहत छिंक भई बाए. एवढ्यात एका म्हातारा बिल्लाला सिंक आले. थांबा रे. शकुन की अपशकुन, म्हणजे तो पाया पडायला चालला का मारायला, त्याची परीक्षा घ्या. 3 प्रकारचे बेट सज्ज करा, पशुपक्षी, मासे आणि कंदमुळे. जर भरतानं मासे स्वीकारले, समजा रजोगुणी, त्याला राज्याचा लोभ आहे. पशुपक्षाची भेट स्वीकारली, समजा तो तमोगुणी मारायला चालला. पण कंदमुळ्याची भेट स्वीकारली, समजा भरत सत्वगुणी रामाच्या पाया पडायला चालला. 3 प्रकारची भेट सज्ज केली आणि तो भेट घेऊन आला. सुमंताच्या वळखीचा असल्यामुळे सांगितलं, भरतजी वो जो आ रहा ना लंगोटीवाला, राम का सखा, राम सखा सुनी चंदनु त्यागा.
कडकडून मिठी मारली भरतजीला गुहकाने. गुहक जी म्हणाले, भेट स्वीकार करो. बोले, पशु पक्षी मछली वापस ले जाओ, कंदमूल रखो. कडून चुकलं. सत्वगुणी आहे भरत. परीक्षात उतरला. एक रात्र तिथे विश्राम झाला. दुसऱ्या दिवशी काही कमी पाण्यातून काही नावेच्या द्वारा पलीकडे समाज प्रयाग क्षेत्रामध्ये तीर्थाचा राजा प्रयाग माणसाच्या रूपात प्रगट झाला आणि भरतजीला म्हणाला, धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी काही मागा. भरतजी म्हणाले, यापैकी काहीच नको तीर्थराज. अर्थ न धर्म न काम रुची गती न चहु निर्वाण. अर्थ न धर्म न काम रुची गती न चहु निर्वाण. जन्म जन्म रति राम पद यही वरदान आन सियावर. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय. अर्थ न धर्म न काम रुचि गति न चहु निर्वाण. अर्थ धर्म काम आणि मोक्ष यापैकी काही नको. त्याची कारण सांगितली भरतानं. जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ नहीं चाहिए. जिस धर्म का पालन करने के लिए भैया को वनवास जाना पड़ा, धर्म नहीं चाहिए. जिस काम ने मेरे पिता दशरथ जी को मार डाला वो काम नहीं चाहिए. और जिस निर्वाण पद में प्रभु की सेवा नहीं की जा सकती वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. म्हणून अर्थ न धर्म न काम रुचि गति न चहु निर्वाण. जन्म जन्म रति राम पद यही वरदान आन सियावर. रामचंद्र की. भरतजीचा समाज सगळे भिल्ल आग्रह करतात, हम आ सकते चलो, आ सकते चलो, आ सकते. जेवढे येतात तेवढ्यांना भरताने सोबत घेतलं आणि रामाने जेवढे आले तेवढे वापस केले. दोघातला फरक लक्षात आला ना. पहिले तर अयोध्येचे लोक तमसा नदीच्या पात्रात झोपले, तिथून रात्रीचा निघून गेला, केले अयोध्येचे वापस. मग हे 5 जण यमुना माईपर्यंत आले होते, 4 शिष्य आणि गुहक, त्यांना यमुना माईपासून वापस. रामानं सर्वांना वापस केलं आणि भरतजीनं जे जे भेटील त्या सर्वांना सोबत घेतलं. असं का? तो भगवंतन हा संत. एवढं लक्षात घ्या. संत सर्वांना सोबत घेतात. हे अरे यारे लहान थोर याती भलते नारे नर, करावा विचार न लगे चिंता कवणासी. आणि यांनी ठरवलं की हा भरत देवाच्या दर्शनासाठी चालला आणि यथार्थ दर्शन देवाचं घ्यायचं असेल तर संताच्या सोबत जावं लागतं. कारण जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, जीव आरोपी आहे. आरोपीला न्यायाधीशापर्यंत जायचं असेल तर वकिलामार्फत जावं लागतं. नुसत्या आरोपीला जाता येत नाही. आपला न्यायाधीश पंढरपूरला आहे, आपण आरोपी आहो, जायचं वकिलासोबत. एक मात्र खरं आहे, वकील निवडायचं स्वातंत्र्य आरोपीला आहे. म्हणून तर काही आरोपी देहूच्या वकिलासोबत जातात, काही आळंदीच्या वकिलासोबत, काही त्र्यंबकेश्वरच्या वकिलासोबत, काही सेगावच्या वकिलासोबत, वेगवेगळ्या वकिलासोबत जा. पण संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. म्हणून यांनी ठरवलं भरत संत आहे आणि तो भगवंताच्या दर्शनाला चाललेला आहे. आषाढीला आमचे संत कशासाठी जातात? पांडुरंगाच्या दर्शनासाठी. म्हणून यथार्थ दर्शन होण्यासाठी आमचे वारकरी त्या संतासोबत जातात. तसे हे सगळे भिल्ल सगळे भरतजी सोबत. चलो चलो चलो. आता काय वेळ संपुष्टात आली. 1 तास 13 मिनिट राहिले. बरोबर. बरोबर करू तरी
थोडा त्रास देतो मावल्यांनो तुम्हाला आणि तुम्हालाही. हात वर करा असं म्हणजे आळस तरी जाईल. आणि शब्द सहज आहे, राधे 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 श्याम से मिला दे. सोपा आहे. चलो राधे